त्यानंतर बघा इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये आपण 2 आणि 4 मार्काचे थ्री क्वेश्चन आपण बघणार आहेत. दोन्ही पण महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे डिफाइन इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रंट फोर्स. ठीक आहे, थोडंसं पटपट घेऊ आपण. इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा, when the number of forces acting on a body or the system of forces acting on a body, the body kept in equilibrium or at rest condition is called as the equilibrium. ठीक आहे, ज्यावेळेस बॉडीवर काही नंबर ऑफ फोर्सेस किंवा सिस्टम ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील तरी पण ती बॉडी ऍट रेस्ट कंडिशन मध्येच राहणार आहे, एकाच जागेवर राहणार आहे, अशा कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम फोर्स. when the system of forces acting on a body, then the body is at rest condition or is at rest condition is called as the equilibrium. ठीक आहे, जसं रिझल्टंट फोर्स बघितला होता तसा हा इक्विलिब्रंट फोर्स आहे. ठीक आहे, काय इक्विलिब्रंट म्हणजे इट इज अ सिंगल फोर्स which keep the body at rest or in equilibrium condition. a single force तो काय करणार आहे, अप्लाय केल्यानंतर बॉडी कशी राहणार आहे, एका ऍट रेस्ट कंडिशन मध्ये राहणार किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहणार आहे, त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम फोर्स, दाखवतो आपण इनी. ठीक आहे, त्यानंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे स्टेट द रिलेशन बिटवीन द रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट. रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट ह्या दोन्ही फोर्सेसचं रिलेशन काय आहे एकमेकांसोबत. ठीक आहे, तर इक्विलिब्रंट फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड. रिझल्टंट आणि इक्विलिब्रियमचं मॅग्निट्यूड सेम राहणार आहे, पण डायरेक्शन कशी राहणार आहे, अपोजिट राहणार आहे. अँड कोलिनियर विथ द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपल्या माहिती चार क्वाड्रंट आहेत आपले. ठीक आहे, सपोज हा काय आहे, रिझल्टंट आहे आपला, आर म्हणजे काय रिझल्टंट आहे. सेम जेवढा रिझल्टंट असणार आहे तसाच तो कोलिनियर असणार आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. ठीक आहे, रिझल्टंट इक्विलिब्रंट कोलिनियर म्हटलंय म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असणार आहे, पण त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. जर रिझल्टंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर इक्विलिब्रंट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. ठीक आहे, एवढं ह्याच्यामध्ये रिलेशन आहे. आर म्हणजे काय असणार आहे, रिझल्टंट फोर्स, आणि ई म्हणजे असणार आहे इक्विलिब्रंट फोर्स. ठीक आहे, बघा equilibrium force is equal in magnitude but opposite in direction and collinear with the resultant force acting on a body. ठीक आहे, दोन्ही पण 2 मार्काचे क्वेश्चन आहेत, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. बघा त्यानंतर 2 मार्काचे या दोन्ही पैकी एकच क्वेश्चन राहतो बरं का तुम्हाला. ठीक आहे, स्टेट द एनालिटिकल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बघा कोणती विचारलेली आहे, 2 कंडिशन आहेत, कॉन्करंट फोर्स सिस्टीम आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, एकाच पॉइंट मधून निघलेले फोर्सेस. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम. नॉन कॉन्करंट म्हणजे काय, प्रत्येकाच्या फोर्सेसचे पॉइंट काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत, पॅरलल असतील, नॉन पॅरलल असतील. ठीक आहे, त्यामध्ये बघा पहिली कंडिशन आहे स्टेट एनालिटिकल कंडिशन फॉर इक्विलिब्रियम फॉर कोप्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये कंडिशन 2च आहेत. फर्स्ट आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल कंपोनेंट्स ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, ह्या 2च कंडिशन आहेत कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे ऍज इट इज आहे, फक्त नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या एनालिटिकल कंडिशन मध्ये लिहायचे आहेत. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या एनालिटिकल कंडिशन 3 आहेत, 2 ऍज इट इज आहेत. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तिसरी कंडिशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस अबाउट अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू द 0. त्यामध्ये तिसरी कंडिशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स. बघा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे मोमेंट घ्या कोणत्याही पॉइंटला त्याची समेशन केली किती येणार आहे, 0 येणार आहे. परत सांगतोय कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये 2 एनालिटिकल कंडिशन आहेत, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये 3 एनालिटिकल कंडिशन आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा स्टेट लॅमिस थेरम. 2 मार्कासाठी विचारतील तुम्हाला, किंवा स्टेट अँड एक्सप्लेन लॅमिस थेरम विथ नीट स्केच 4 मार्काला. त्यानंतर स्टेट लॅमिस थेरम विथ इट्स कंडिशन 4 मार्काला. आता लॅमिस थेरम एकटाच हा 8 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम विचारतात.
4 मार्काची थिअरी असेल किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम असेल, किंवा हा एका प्रॉब्लेमवर एकाच फॉर्म्युल्यावर 2 एक्झाम्पल असतील. एकतर थिअरी विचारतील 4 मार्काला, एक प्रॉब्लेम 2 मिळून 8 मार्काला, किंवा दोन्ही 8 मार्काची प्रॉब्लेम तुम्हाला विचारतील. लॅमिस थेरम एकटा 8 मार्काला आहे. ठीक आहे, बघा लॅमिस थेरम काय आहे? इफ 3 कोप्लॅनर फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी, किती फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत? 3 फोर्सेस आहेत, कोप्लॅनर फोर्सेस आहेत, एकाच प्लेन मध्ये ऍक्ट झालेले आहेत, बॉडीवर ऍक्ट झालेले आहेत, आणि बॉडी कशी राहिलेली इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर, इफ 3 फोर्सेस कोप्लॅनर are acting on a body at a point kept in equilibrium, then each force is proportional to, प्रत्येक फोर्स हा प्रोपोर्शनल असेल कशाला? प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस. ठीक आहे, प्रत्येक फोर्स हा इक्वल असणार आहे प्रोपोर्शनल मध्ये, फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ अँगल बिटवीन द रिमेनिंग 2 फोर्सेस. बघा 3 फोर्सेस आहेत इथं, पी, क्यू आणि आर. आता पी फोर्स आपण घेतलेला आहे, डिवाइडेड बाय पी सोडून उरलेले 2 फोर्सेस कोणते आहेत? क्यू आणि आर, त्याच्यामधला अँगल अल्फा. पी डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस बीटा डिवाइड बाय साइन बीटा इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय आर अँगल बिटवीन रिमेनिंग 2 फोर्सेस गॅमा डिवाइड बाय साइन गॅमा. ठीक आहे, म्हणजे पी डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय साइन बीटा इज इक्वल टू आर डिवाइड बाय साइन गॅमा, वेअर पी, क्यू अँड आर आर दीज 3 कोप्लॅनर फोर्सेस, अल्फा, बीटा अँड गॅमा अँगल बिटवीन द फोर्सेस. ठीक आहे, त्यानंतर आहे याच्या कंडिशन. परत सेम कंडिशन्स विचारू द्या, लिमिटेशन विचारू द्या, किंवा डिसएडव्हान्टेज विचारू द्या, तिन्ही पण काय असतील? सेम असतील. ठीक आहे, पहिली कंडिशन काय आहे? ओनली 3 फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी. बॉडीवर किती फोर्स ऍक्ट झालेले पाहिजे? फक्त आणि फक्त 3च. दीज 3 फोर्सेस आर कॉन्करंट. तिन्ही फोर्स कसे पाहिजेत? कॉन्करंट, एकाच पॉइंट पासून निघलेले पाहिजेत. त्यानंतर दीज 3 फोर्सेस आर आउटवर्ड डायरेक्शन. तिन्ही फोर्सेसची डायरेक्शन बाहेर पाहिजे, बाहेरच्या साईडनी पाहिजे. ठीक आहे, आउटवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर लास्ट आहे व्हेन 3 फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी देन द बॉडी कीप्ड इन इक्विलिब्रियम कंडिशन. 3 फोर्स ज्यावेळेस बॉडीवर ऍक्ट होईल, बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये पाहिजे. व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तो क्वेश्चन आहे बघा, डिफाइन फ्री बॉडी डायग्राम. डिफाइन फ्री बॉडी डायग्राम म्हटलं फक्त 2 मार्काचा क्वेश्चन आहे, डिफाइन करा. त्यानंतर वी डिफाइन फ्री बॉडी डायग्राम विथ नीट स्केच 4 मार्काला आहे. ठीक आहे, तर डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे. ठीक आहे, आता फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय माहिती आपल्याला? 2 बॉडी दिली असतील किंवा एक बॉडी दिली असेल, ती दुसऱ्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, तर तिची सेपरेट बॉडी काय करायची? आपल्याला ड्रॉ करायची आहे. अशा बॉडीच्या डायग्रामला म्हणतो आपण फ्री बॉडी डायग्राम. द डायग्राम बाय विच 2 or more bodies in contact can be separated from their surroundings is called as the free body diagram. ठीक आहे, जी काय बॉडी दिलेली आहे ती काय करायची? सेपरेट कन्सिडर करायची विथ फोर्सेस, त्याला म्हणतो आपण फ्री बॉडी डायग्राम. आता याच्या डायग्राम काढायचे बघा. डायग्राम तुम्हाला 2 एक्झाम्पल येतील किंवा एक एक्झाम्पल येईल बघा क्वेश्चन पेपर मध्ये, त्यातलीच एक डायग्राम काय करायची? इथं काढायची. ठीक आहे, तर ती जरी काढली तरी तुम्हाला मार्क मिळतील. आता बघा, आज कन्सिडर करा एक प्रॉब्लेम आहे. हा ए 2 फोर्सेस आहेत इथं, म्हणजे 2 कॉन्टॅक्ट आहेत ए आणि बी, ह्याच्यावर रिएक्शन अप्लाय होणार आहेत. कशा रिएक्शन अप्लाय होतील बघा? सेंटर याच्या वेट आहे डब्ल्यू. त्यानंतर हा रिएक्शन्स ए, त्याच्यावर रिएक्शन होणार आहे आर ए. इथं हा बी, रिएक्शन्स काय येईल इथं? बी पॉइंट आर बी. ठीक आहे, हा आहे वेट. त्यानंतर बॉडीचे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावरून हा अँगल काय होईल? फाइंड आउट होईल. तर हे पुढे गेल्यावर रिएक्शन्स काय होणार आहे? डायरेक्टली असे आर ए, हा आर बी आणि हा डब्ल्यू. ठीक आहे, तर याचे तुम्ही फाइंड आउट अँगल दाखवू शकता. ठीक आहे, इथे वाटल्यास θ1, θ2 आणि θ. या कंडिशनला म्हणतो आपण फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे, द डायग्राम विच 2 or more bodies in contact can be separated from their surrounding.
ठीक आहे. सराउंडिंगला जेवढं काय त्याच्या कॉन्टॅक्ट आहे ते सगळे रिमूव्ह करून फक्त काय करायचे आपल्याला 3 फोर्सेस कन्सिडर करून त्या बॉडीवरचे फोर्सेस ड्रॉ करायचे आहेत. अशा डायग्राम म्हणतो आपण फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. अशा 3 डायग्राम काढायचे आहेत तुम्हाला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, स्टेट द टाइप्स ऑफ बीम विथ नीट स्केच. विथ नीट स्केच ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ बीम सांगा म्हणजे तुम्हाला कोणते स्टेट 2 मार्काला किंवा 2 डायग्राम काढून 2 नाव लिहा किंवा 4 मार्काला स्टेट द टाइप्स ऑफ बीम विथ नीट स्केच. ठीक आहे. 4 टाइप्सचे बीम लिहायचे, 4 डेफिनेशन लिहायचे आणि 4 डायग्राम काढायचे. ठीक आहे. तर बीम म्हणजे काय लक्षात घ्या, इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर. आपलं घर असतो, त्या घराच्या आडवा मेंबर असतो, 2 कॉलमच्या वर असतो बघा आडवा मेंबर, त्याला म्हणतो आपण बीम. टू ट्रान्सफर्स द लोड. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण बीम. इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर टू ट्रान्सफर्स द लोड. लोड काय करतो, तो ट्रान्सफर करतो स्लॅबवरचा कॉलमवर. अशा ट्रान्सफर्स मेंबरला म्हणतो आपण बीम. आता टाइप्स ऑफ बीम कोणते आहेत? फर्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. सेकंड आहे कंटिन्युअस बीम. नंबर 3 कॅन्टिलिव्हर बीम. नंबर 4 ओव्हरहँग बीम. नंबर 5 फिक्स्ड बीम. ठीक आहे. तर 1 बाय 1 बघू. फर्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय? व्हेन both ends of beam is to be simple support. ठीक आहे. सिंपल सपोर्ट वर द बीम रेस्ट झाल्याचं म्हणतो आपण सिम्पली सपोर्टेड बीम. सिंपल ह्याची डायग्राम आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 आहे कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम बघा, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये कंटिन्युअस बीम मध्ये काय, इथं सपोर्ट किती आहे? 2च आहे. ठीक आहे. कंटिन्युअस बीम म्हणजे काय? द बीम इज सपोर्टेड more than 2 supports. More than 2 supports is called as the continuous beam. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सपोर्ट असेल त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस बीम. त्यानंतर आहे नंबर 3 कॅन्टिलिव्हर बीम. कोणता आहे? कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय? वन एंड is fixed, other end is free. त्या टाइपच्या बीमला म्हणतो आपण कॅन्टिलिव्हर बीम. हा कसा आहे? फिक्स आहे आणि हा कसा आहे? फ्री आहे. ठीक आहे. हे वाटल्यास तुम्ही नाव देऊ द्या ए बी सी ए आणि बी. त्याला म्हणतो आपण कॅन्टिलिव्हर बीम. त्यानंतर नंबर 4 आहे ओव्हरहँग बीम. बघा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे ओव्हरहँग बीम. ओव्हरहँग बीम. ओव्हरहँग बीम म्हणजे द बीम extend from support. The beam extend from the support is called as the overhang beam. सपोर्ट आहे, सपोर्टच्या साईडला बीम काय केलेलं आहे? एक्सटेंड करून सोडून दिलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ओव्हरहँग बीम. त्यानंतर आहे नंबर 5 फिक्स्ड बीम. कोणता आहे? फिक्स्ड बीम. When both ends of beam is fixed. बीमचे दोन्ही पण एंड कसे आहेत? फिक्स्ड आहेत, त्याला म्हणतो आपण
फिक्स्ड बीम ए आणि इथे तुम्ही लिहू शकता ए. ठीक आहे, सिंपल आहे. एक एक लाईन मध्ये डेफिनेशन, एक डायग्राम. ठीक आहे. बघा त्यानंतर क्वेश्चन आहे, राईट एनी टू टाइप्स ऑफ लोडिंग विथ स्केच. टाइप्स ऑफ लोडिंग कोणकोणते आहेत? तर त्याचं स्केच काढायचं तुम्हाला. टाइप्स ऑफ लोडिंग त्याची स्केच काढायचे. बघा टाइप्स ऑफ लोडिंग किती आहे? 5 आहेत टोटल आहे. पहिला आहे सेंट्रल पॉइंट लोड. कोणता आहे? सेंट्रल पॉइंट लोड. सेकंड आहे इसेंट्रिक पॉइंट लोड. इसेंट्रिक पॉइंट लोड. त्यानंतर नंबर 3 आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. नंबर 4 आहे व्हॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आणि नंबर 5 आहे कपल्स और मोमेंट्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता सेंट्रल पॉइंट लोड म्हणजे काय? सिंपल सपोर्ट बीम आहे, कन्सिडर करा. आणि लोड कुठे ऍक्ट झालेला आहे? सेंटरवर. ए बी सी. टोटल स्पॅन आहे एल. सेंटरला म्हणजे हा L/2 आणि हा L/2. ठीक आहे. त्यानंतर आहे इसेंट्रिक पॉइंट लोड. सेंटर सोडून काय झालेला आहे? पॉइंट लोड ऍक्ट झालेला आहे. W A B परत सेम A B C टोटल स्पॅन L. त्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड A B असणार आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड UDL म्हणतो आपण. W पर मीटर युनिट लेंथ. त्यानंतर व्हॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. व्हॅरिंग म्हणजे काय? वाढत जाणार आहे. ठीक आहे. असा ट्रायंगल. परत हा W पर मीटर युनिट लेंथ. परत आहे एंडला नाव द्या ए आणि. त्यानंतर कपल्स ऑर मोमेंट. ए बी मधला पॉइंट आहे सी, त्याच्यावर काय गेले? हा कपल ऍक्ट झालेला आहे किंवा मोमेंट ऍक्ट झालेली आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काय नाही. ठीक आहे. हे 5 आहेत. 5 पैकी तुम्हाला जे सोपे 2 वाटतील ते 2चे नाव लिहायचे आणि त्याचे डायग्राम काढायचा. ठीक आहे. नाव एकाचं आणि डायग्राम एकाची काढायची नाही. बघा त्यानंतरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, राईट द रिएक्शन ऍट द सपोर्ट when simply supported beam of span L carrying a point load W at a center. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. काय दिले आपल्याला? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे. त्याचे 2 सपोर्ट आहेत ए आणि बी. आणि पॉइंट लोड ऍक्ट झालेला आहे. पॉइंट लोड W कुठे ऍक्ट झालेला आहे? ऍट द सेंटर W. टोटल स्पॅन किती दिले आपल्याला? L. ठीक आहे. आणि सेंटरला म्हणजे डिस्टन्स असणार आहे L/2. हे डिस्टन्स असणार आहे L/2. ठीक आहे. सेंटरला काय झालेलं आहे? पॉइंट लोड ऍक्ट झालेला आहे. तर रिएक्शन्स RA आणि RB ची व्हॅल्यू काय असणार आहे असं विचारलं. बघा W कुठे आहे? ऍट सेंटरला. बरोबर. रिएक्शन ऍट सपोर्ट किती असणार आहे? हाफ W/2 आणि RB किती असणार आहे? W/2. म्हणजे RA इज इक्वल टू RB इज इक्वल टू W/2. ठीक आहे. एवढं तुम्हाला लिहायचं आहे. डायग्रामला 1 मार्क, रिएक्शन लिहिले की 1 मार्क. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, आणि हे लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली सेंटरला लोड दिलेले स्पॅनच्या रिएक्शन्स किती असते? जेवढी क्वांटिटी ऑफ W असणार आहे, क्वांटिटी ऑफ लोड असणार आहे, त्याचं डिवाइडेड बाय 2. सपोर्ट ए ला डिवाइडेड बाय 2 सपोर्ट बी ला. ठीक आहे. त्यानंतर राइट द रिएक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन, राइट द रिएक्शन ऍट सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन L कॅरिंग अ. बघा ऍज इट इज क्वेश्चन राहील कॅरिंग अ UDL. कॅरिंग अ UDL ओव्हर एंटायर स्पॅन. UDL दिलेले पूर्ण स्पॅनवर. ठीक आहे. परत सेम सिम्पली सपोर्टेड बीम आहे. त्यानंतर UDL दिलेलं आहे
ठीक आहे. युडीएल म्हणजे पूर्ण स्पॅनवर ए पासून बी पर्यंत क्वांटिटी ऑफ फोर्स सेम राहणार आहे. युडीएल असतं डब्ल्यू पर मीटर युनिट लेंथ. सपोर्ट ए बी आपल्याला काढायचा आहे आर ए आणि आर बी. ठीक आहे. हा स्पॅन एल. ठीक आहे. तर आपण काय करतो, ह्या युडीएलचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. काय युनिट पॉईंट लोडचा फॉर्म्युलाचा क्वांटिटी ऑफ युडीएल इंटू किती स्पॅनवर ऍक्ट आहे, पूर्ण ओव्हरऑल स्पॅनवर आहे त्यामुळे कॅपिटल एल. ठीक आहे. काय होणार आहे टोटल लोड डब्ल्यू इंटू एल. पुढे ऍक्ट होणार आहे हा सेंटरला. ठीक आहे. बघा डब्ल्यू इंटू एल टोटल लोड किती झालेला आपला डब्ल्यू इंटू एल. ठीक आहे. आर ए वर हाफ डब्ल्यू एल बाय 2, आर बी वर हाफ डब्ल्यू एल बाय 2. म्हणजे रिएक्शन काय येणार आहे आर ए इज इक्वल टू आर बी इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय 2. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे, 2 मार्क्स. ठीक आहे. बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्यावेळेस सेंटरला पॉईंट लोड असेल त्यावेळेस डब्ल्यू अपॉन 2 पूर्ण स्पॅनवर युडीएल असेल. रिएक्शनचा फॉर्म्युला दोन्ही सपोर्टवर रिएक्शन डब्ल्यू एल बाय 2. ठीक आहे. बघा त्यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन आहे स्टेट व्हेरिग्नस थेरम ऑफ मोमेंट. ऍक्च्युली हा सेकंड चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपला राहिला होता त्यामुळे आपण हा घेतलेला आहे. स्टेट व्हेरिग्नस थेरम ऑफ मोमेंट. आता व्हेरिग्नस थेरम काय सांगतोय, व्हेन द नंबर ऑफ फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी. बघा ठीक आहे. कन्सिडर करा एक बॉडी आहे, बॉडीवर काय झाले नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले. ठीक आहे. ही बॉडी आहे, बॉडीवर काय झाले नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे. कन्सिडर करा F1, F2, F3 आणि F4 हे 4 फोर्सेस आहेत. ठीक आहे. याच्यामधलं हे डिस्टन्स आहे x1. बघा हे डिस्टन्स आहे x2 आणि हे डिस्टन्स आहे x3 फ्रॉम पॉइंट ए पासून. ठीक आहे. बघा when the number of forces are acting on a body then the algebraic sum of moments of all forces, सगळ्या फोर्सेसची मोमेंटची ऍडिशन केली about any point is equal to the moment of their resultant, moment of their resultant at the same point. म्हणजे सगळ्या फोर्सच्या मोमेंटची ऍडिशन केली आणि रिझल्टंटची ऍडिशन केली तर दोन्ही पण काय राहणार आहेत इक्वल टू राहणार आहेत. ठीक आहे. मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट द सेम पॉइंट अँड रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट इज इक्वल टू इच अदर. ठीक आहे. असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता बघा समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू काही मोमेंट म्हणजे माहिती आपल्या फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. आता F1 इज इक्वल टू किती येणार आहे F1 इंटू हा ए पॉइंट वरच आहे त्याच्यामुळे F1 इंटू 0 प्लस F2 इंटू काय येणार आहे ए पॉइंट आणि F2 मधला डिस्टन्स किती आहे x1 प्लस परत मोमेंट F3. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कन्सिडर करताना बघा क्लॉकवाईज मोमेंट जर जात असेल तर प्लस कन्सिडर करा, अँटी क्लॉकवाईज मोमेंट जर जात असेल तर मायनस कन्सिडर करा. बघ ठीक आहे. F1 इंटू 0, F2 कसा जाणार आहे क्लॉकवाईज त्यामुळे प्लस कन्सिडर करा. F3 कसा जाणार आहे परत क्लॉकवाईज फोर्स इंटू डिस्टन्स F3 इंटू x2. त्यानंतर F4 हा कसा जाणार आहे अँटी क्लॉकवाईज त्यामुळे मायनस F3 इंटू x2 प्लस F4 इंटू द मायनस येईल F4 इंटू x3. ठीक आहे. ही झाली मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू काय म्हणते इज इक्वल टू द मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट इन द सेम पॉइंट. ठीक आहे. सपोज हा इकडे रिझल्टंट असेल किंवा मध्ये असेल. ठीक आहे. रिझल्टंट इंटू त्याचा पॉइंट डिस्टन्स काय असणार आहे इक्वल टू असणार आहे म्हणजे समेशन ऑफ मोमेंट अबाउट ऑफ ऑल फोर्सेस about same point is equal to the resultant is about of the same point is always equal. ठीक आहे. R into x हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉइंट A is equal to R into x. समेशन ऑफ मोमेंट म्हणजे काय समेशन ऑफ किंवा सम ऑफ ऑल मोमेंट अबाउट ऑल फोर्सेस ऍट इज इक्वल टू द रिझल्टंट ऑफ द सेम पॉइंट. म्हणजे रिझल्टंट कोणत्या सेम पॉइंटला म्हणजे ए पॉइंटला घेतले, मोमेंट पण ए पॉइंटला घेतलेली आणि रिझल्टंट पण ए पॉइंटला घेतलेली, दोन्ही पण काय असणार आहे इक्वल टू असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा 2 मार्काला विचारलं स्टेटमेंट आणि फॉर्म्युला जर लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील.